आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे श्रीमंत संत आणि शांत शांतीचे सागर असणारे पैठणी निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान परमात्माची आवड सांगणारा अभंग आहे। जगाच्या मालकाला काय आवडतं? अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमोव्यम। माऊली ज्ञानोबाराय सुंदर वर्णन करतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाती चाळीता। ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही, अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे। भगवंत स्वतः सांगतात, एकोहम बहुश्याम एकलिनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी त्याची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली असते। माणसाला मरण ही निश्चित आहे पहा, म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि आज आपण पाहतोय परमपूज्य वैकुंठवासी भगवान बाबा व परमपूज्य वैकुंठवासी वामनभाऊ महाराज, परमपूज्य वैकुंठवासी नारायण महाराज, परमपूज्य जोळेजी मालोजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य वैकुंठवासी भगवान बाबा आणि परमपूज्य वैकुंठवासी वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच हरिभक्त परायण श्रद्धेय योगीराज मौनी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वरगड यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर हरिभक्त परायण आदरणीय अशोक महाराज कोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 30 वर्ष सप्ताहाला पूर्ण होत आहेत। त्यामध्ये आज 3ऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प भाऊबाबांच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे। महाराष्ट्रातील दरवर्षी नामवंत कीर्तनकार आपल्या गावात येतात, वेगवेगळ्या साधू संतांचा अभंग घेऊन आपोआपल्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करतात। सांगण्याचं तात्पर्य आहे, पण श्रद्धायुक्त अंतःकरणानं वारकरी संप्रदायावरती साधू संतांच्यावरती आणि सर्व कीर्तनकार महाराज मंडळींच्या वरती नितांत असलेलं प्रेम तुम्हा सर्व गावकरी मंडळींचं पाहून खरोखर अंतःकरण भरून येतं। तसं पाहिलं पैशानं माणसं श्रीमंत अनेक असतात पहा, पण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये धार्मिक कार्यामध्ये एवढं सहभागी होण्याकरिता मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि तो आपल्या गावकरी मंडळींच्याकडे आहे। म्हणून ही सेवा ज्यांच्यामुळे माझ्याकडे आली, दुपारची कथा चालू होती शागडला, ती कथा चालू असतानाच मला गावातले बऱ्याच जणांचे कॉल चालू होते। नेमकं मोबाईल सायलेंट असल्यामुळे लक्ष गेलं नाही, तो उचलून ठेवला असता, पण त्यांना असं वाटलं की 4 वाजले 4:30 वाजले ताई फोन उचलं ना, याचा अर्थ महाराज येत नाही आज कीर्तनाला। बऱ्याच जणांनी परत कॉल केले, पण पहिलं कथा संपली आणि पहिले दिलीप भाऊला फोन लावला, भाऊसाहेब दादाला फोन लावला, म्हटलं मी निघाले आता, आत्ताशी चिंता मिटली म्हणे आमची, पोरांना तर टेन्शन आलं होतं तुम्ही येताय की नाही। म्हणून गेल्या 2 महिन्यापूर्वी ज्यांनी ही तारीख माझ्याकडे दिली होती, आदरणीय आपल्या गावचे सरपंच भाऊसाहेब दादा आव्हाड असतील, आदरणीय हरिभक्त परायण दिलीप दादा आव्हाड आहेत आणि बाकी सर्व समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी मंडळी, सर्वांचे मनापासून धन्यवाद। एकदा सर्व सप्ताह कमिटी मंडळांसाठी जोरात टाळी वाजवायची। त्याचबरोबर पवित्र अशा सेवेसाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, गुणजन म्हणून लाभलेले, खूप सुंदर असा कोकळीसारखा कंठ आहे आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी पहिली चाल पुढे गायली, आदरणीय हरिभक्त परायण जालिंदर महाराज, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी चाल पाठीमागे गायली
कांबळे महाराज तुमचे मनापासून धन्यवाद. यात नावं आहेत पण चुकीचं येऊ शकतं म्हणून विचारते. त्याचबरोबर गायनाची साथ करत असलेले अतिशय सुंदर आवाज आहे आदरणीय हरिभक्त परायण दिंडे महाराज. दिंडे महाराज, महाराजांचे मनापासून धन्यवाद. इकडे आदरणीय हरिभक्त परायण शिवाजी महाराज, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण कृष्णा महाराज तेही उपस्थित आहे, दादांचे धन्यवाद. आणि त्याचबरोबर गायनाची साथ करत असलेले आदरणीय हरिभक्त परायण रवी महाराज. वयमानानं मला ऐकायला कमी येतं बाजारा. तुमचे धन्यवाद व्यक्त करते रवी महाराज, खूप सुंदर आवाज आहे. त्याचबरोबर मृदंगाची साथ करत असलेले समयाशी सादर व्हावे सुंदर असं वाजवण आहे आदरणीय हरिभक्त परायण अक्षय महाराज. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्व गुणीजन मंडळीकरिता जोरात टाळी वाजवायची. मनापासून टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला कुचरपणा करू नका अजिबात. त्याचबरोबर साऊंड सिस्टीमही एक नंबर आहे, त्यांचे धन्यवाद. फक्त अजून थोडा मोकळा आवाज करा. त्याचबरोबर कीर्तनाकरिता माझे वडीलही उपस्थित आहेत, माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी आहेत. मागच्या वर्षी जवळच आपल्या गाव आहे लिंबे नांदूर, या ठिकाणावरून देखील ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये तिथली तारीख ज्यांनी माझ्याकडे दिली होती आदरणीय हरिभक्त परायण पांडुरंग महाराज यादव, त्यांचे धन्यवाद. आणि बाकी सर्व त्यांचे सहकारी मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्याच परिसरातील एक नामवंत कीर्तनकार आहेत अनिष्ठाताई गुंड, त्यांचे वडीलही कीर्तनाकरिता उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. तर सायलीताईंचे वडील, अजून सायलीताईलाही पाहिलं नाही, काकांनाही पहिल्यांदाच पाहिलं आहे, तेही उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद. त्यांचे सहकारी मंडळी तुमचे मनापासून धन्यवाद. इकडे सर्वच टाळकरी मंडळी, ज्ञानानं वयानं तपानं अधिकारनं ज्येष्ठ आहात. तिकडे चोपदार असतील, विणेकरी असतील, तुळस घेऊन असलेले आजी असतील, तुमचे धन्यवाद. अन्नदाती असतील, सप्ताह कमिटीमध्ये कीर्तनकाराचं सौजन्य घेणारी असतील, फुल नाही फुलाची पाकळी सप्ताहाला काहीतरी दान करणारी असतील, मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व हरिभक्त परायण मंडळी आणि जे यूट्यूब चॅनल आमच्यासोबत आहे भक्तिनाद यूट्यूब चॅनल, आमचे रोहन दादा धोंडगे तेही उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. अजून सर्व हरिभक्त परायण मंडळी, त्याचबरोबर हार्मोनियमची साथ देत असलेले हरिभक्त परायण महाराज, तुमचे धन्यवाद. या ठिकाणी ज्ञानानं वयानं तपानं अधिकारनं ज्येष्ठ असलेली सर्वच मंडळी, सर्वांचे धन्यवाद. व्यासपीठ चालक जे आहेत आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज रनमले आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज खेडकर आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. अजून सर्व ग्रामस्थ मंडळी, संत पूजने असो, सर्व हरिभक्त परायण या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, आता चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्व हरिभक्त परायण मंडळी, त्यामध्ये महाराष्ट्रातील कितीही नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय पहा, भक्ती विना देवा दिसत नाही, पैशा विन कीर्तन. म्हणजे बोलणं कळत आहे तुम्हाला, असं रेंज गेल्यासारखं करू नका अजिबात. मग आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. सौभाग्यवती अर्चनाताई आव्हाड असतील, सौभाग्यवती मीराबाई आव्हाड असतील आणि सौभाग्यवती रेणुका विष्णू आव्हाड उपसरपंच, त्याचबरोबर मीराबाई भाऊसाहेब आव्हाड सरपंच, यांचं संत पूजन आहे. एकदा या परिवाराकरिता जोरात टाळी वाजवायची. सर्व हरिभक्त परायण, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग अतिशय सुंदर आहे. श्री संत एकनाथ महाराज या अभंगातून सांगतायत की जगाच्या मालकाची आवड, जीवाची आवड, संताची आवड आणि प्रामुख्यानं भगवंताची आवड. तुमची आमची आवड समजावून सांगेल पुढे पुढे. संतांची आवड वेगळी आहे, पण भगवान परमात्माची आवड एकनाथ महाराज सांगतात, आवडे देवासी तो एका प्रकार. कुठला प्रकार? नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवान परमात्माला अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडतं. अजून काय आवडतं देवाला? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा असावा. जगाच्या मालकाची आवड आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आणि एकनाथ महाराज सांगतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे,
ज्याच्या कंठात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचं नामस्मरण आहे, जो नित्य नेमानं आषाढी आणि कार्तिकी, आळंदी आणि पंढरपूर ही वारी करतो, अशा नित्य नेमाला एकनाथ महाराज सांगतात की तो भगवान परमात्माच्या पर्यंत सुद्धा पूजनीय आणि वंदनीय ठरेल. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सविस्तर अर्थ पाहू, पण ऐका. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. ज्ञानदेवी रचेला पाया उभारेले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. बहिणी मने फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून या महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते कुळा पावन तो देश. 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 जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हे देवाचे दास जन्म घेती, हे देवाचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. आपोआपल्या पद्धतीनं प्रत्येक साधू संतांनी भगवान परमात्माचं नामस्मरण केलंय. आज लोक परमार्थ सुद्धा फुकट करत नाहीये. साधं सहज जरी देवळात गेलं, पांडुरंगाच्या मंदिरात गेलं, तर गेल्याच्या नंतर अपेक्षा असते, देवा यादी तयार आहे आपली, अशी अशी गोष्ट मला पाहिजे, ही वस्तू मला पाहिजे, ही माझी मनोकामना आहे, ही माझी संकल्पना आहे, तेवढी पूर्ण होऊ द्या. सांगण्याचं तात्पर्य आहे, आपण काहीच न मागता देवाचं दर्शन कधीच फुकट घेत नाही. पण कुठल्याच गोष्टीची मागणी नाही केली. जगाच्या मालकांना म्हणावं काहीतरी मागा. तुकोबाराय सांगतात, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो देवा नाही मागणार. आता उचित मागणं कुठलं आणि अनुचित मागणं कुठलं? महिला मंडळ माझा प्रश्न आहे. इकडे पुरुष मंडळ. दरवर्षी संक्रांतीच्या वेळेला स्वतःच्या पत्नीनं मालकाकडे 2000ची साडी मागणं उचित मागणं आहे की अनुचित मागणं आहे? जोरात बोला. उचित मागणं आहे, बरोबर. पण त्याच बाईनं बियाणाच्या वेळेला, पेरणीच्या वेळेला 5 तोळेचा नेकलेस मागणं नाही का वल्ल्या पोकाने हाणायला पाहिजे? मला सांगण्याचं तात्पर्य, त्या वेळेला आहेत ते दागिने गहाण ठेवावे लागतात आणि बियाणाची सुविधा करावी लागते. सांगण्याचं तात्पर्य आहे. पण उचित मागणं कुठलं असू शकतं? जगाच्या मालकानं सांगावं आत्या काहीतरी मागा, पण कुंती आत्यानी सांगावं देवा ज्या सुखात तू आमच्या जवळ नाही ते सुखच नकोय, ज्या दुःखात तू कायम आमच्या जवळ आहेस ना, अखंड संकट दे, अखंड दुःख दे. मागितलं, पण काय मागितलं संतांनी? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझ्या सकळा हरीच्या दासा. मागितलं संतांनी, काय मागितलं? हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. मागितलं, पण देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी. जगाच्या मालकाला काय मागावं, किती मागावं, कसं मागावं, सुंदर असा भाव आहे. पण प्रत्येक संतांनी जगाच्या मालकाकडे कुठलीच मागणी केली नाही, तरी भगवान परमात्मानं कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. म्हणून द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. मूर्त
द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. भक्तासाठी भगवान परमात्मा काय करू शकतो? सुंदर भावे पहा. आषाढी एकादशी करिता सर्व वारकरी पंढरपूर या क्षेत्राच्या दिशेने निघाले आहेत. कोणाच्या खांद्यावरती पताक आहेत, कोणाच्या गळ्यामध्ये टाळ आहे, कोणाच्या गळ्यात मृदंग आहे, कुणी पाऊल खेळत आहे, कुणी भजन करत आहे. पण पंढरपूर या क्षेत्राच्या ठिकाणापर्यंत निघाल्याच्या नंतर पाहिलं भगवान परमात्माचे निष्ठावान भक्त, महिला भक्त नुकतंच लग्न झालंय आणि कचरा उकिरड्यावरती टाकण्याकरिता आल्या. जसा कानावरती जय जयकार पडला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जसा कानावरती जय जयकार पडला तर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. समजावून सांगितलं स्वतःला, बाई नवीन लग्न झालंय, संसार मोडण्याची शक्यता आहे, नांदणं मोडल्या जाईल, तू कुणाची तरी पत्नी आहेस आता, तू कुणाची तरी सून झाली आता, असं तुला सोडून जाता येणार नाही. पण परत कानावरती शब्द पडावेत आणि वारकऱ्यांनी म्हणावं, आहो सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानबाई वो हरिणी, 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 ज्ञानबाई वो हरिणी. माझ्या पाडसाची गाया, माझ्या पाडसाची गाया, भक्तिवंताची ती माया, भक्तिवंताची ती माया, भक्तिवंताची ती माया, भक्तिवंताची ती माया. आहो सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानबाई वो हरिणी, ज्ञानबाई वो हरिणी, ज्ञानबाई वो हरिणी. कानावरती नामस्मरण पडलं. स्वतःला नाही सावरू शकल्या. कचऱ्याचं टोपलं तसंच उकिरड्यावरती फेकलं, दिंडीत सहभागी झाल्या. पंढरीश पांडुरंग परमात्माला प्रश्न पडला, निष्ठावान भक्त आहे, खूप माझ्यावरती विश्वास आहे, लहानपणापासून आजपर्यंत माझ्याशिवाय महत्वाचं काहीच नाही, पण अशा माझ्या भक्ताचं नांदणं मोडलं तर कायमचा माझ्यावरचा विश्वास सोडून जाईल. म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं येग येग विठाबाई, माझे पंढरीची आई बाईचं रूप धारण केलं. आणि काय करू शकतो भक्तासाठी भगवंत? तर श्री संत सखूबाईचा गर्भधारण करण्याचं काम केलंय. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे पटशिष्य निळोबाऱ्यांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत भगवंतानं गड्याचं रूप धारण करून काम केले. लक्षपूर्वक ऐका. पण एकनाथ महाराजांचं गुण आहे, श्रीमंतही आहेत, संतही आहेत आणि शांतही आहेत. किती श्रीमंत! नाथ महाराजांच्या घरातील देव्हाऱ्यातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य आहे. किती शांत एकनाथ महाराज! श्रीमंत आणि संत. संत कुणाला म्हणावं? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच करे संत. आणि शांत, किती शांत! एकनाथ महाराज यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. एकनाथ महाराजांची श्रीमंती सांगताना सांगितलंय पहा. नाथ महाराजांनी काही अभंग लिहिले, काही गवळणी लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलंय. एकनाथ महाराजांनी पहा तुम्ही, एकनाथ ज्यावेळेला ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं आणि त्याच्या पुढे सांगितलं की सर्वसामान्य माणसाच्या लवकर लक्षात यावं, याकरिता तर एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केलेली. भारुडं कळतात प्रत्येकाला. किती अडाणी असू द्या, किती अंगठा बहादूर असू द्या, अगदी त्याला एक रेषही काढता येत नाही,
पण अशा व्यक्तीला सुद्धा नाथ महाराजांची भारुडं मात्र समजतात. भारुडं कळतात ना तुम्हाला? भारुडं माहिती आहेत का? महिला मंडळ, राधा का, केसरा का, गंगूबाई, माझ्याकडे पहा थोडस. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. भारुडं कळतं ना तुम्हाला? त्याच्या पुढे सांगितलंय पहा. सुग्या गे पिनागे आंधाईला रसागे, टकलीला बक्कल गे, तुझ्या म्हाताराला खेळाय खुळखुळा गे, रमाई बयो वाडी माय वाड मावशे. जमतंय ना? मला सांगण्याचं तात्पर्य आहे, श्रीमंत सकल संता माझी राजा, सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. श्रीमंत संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनात आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, जीवाची आवड वेगळी आहे, संताची आवड वेगळी, पण प्रामुख्यानं अभंगाच्या पहिल्या चरणात देवाची आवड सांगितली आहे. आवड देवाची तो ऐका प्रकार, आवड देवाची तो ऐका प्रकार, आवड देवाची तो ऐका प्रकार, आवड अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ महाराज सांगतात, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथ महाराज भगवान परमात्माची आवड सांगतायत. महिला मंडळी इकडे पहा.
पहिली आवड सांगितली जीवाची आवड, नंतर संताची आवड आणि भगवंताची आवड. आता लहान लेकराची आवड वेगळी, म्हाताऱ्या माणसाची आवड वेगळी, पुरुष मंडळीची आवड वेगळी आणि महिला मंडळाची आवड वेगळी आहे. सगळ्यात अगोदर पाहू, महिला मंडळाला आवडतं काय? साडी आणि सोनं आवडतं की नाही? किती महाग असू द्या, पण सोनं मात्र प्रत्येकाकडे असणार. साडी आणि सोनं ही महिला मंडळाची आवड आहे. पुरुष मंडळीला आवडतं काय? कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर डाई करू नये, आपलं मत नाही. पुरुष मंडळीची आवड सोडा. लहान लेकराची आवड आहे. लहान लेकराला आवडतं खोड्या करायला आणि पैसे मागायला आवडतं. तुमच्या लेकरांना पहा, तुम्ही इकडं तुम्ही निवांत बसलात की ते बाहेर कुठं तरी चक्र मारून येईल, कोणाच्या तरी डोक्यात हाणल, कोणाच्या तरी पाठीत हाणल, काहीतरी खोड्या केल्याशिवाय राहत नाही. तुमच्याच लेकरानं खोड्या कराव्यात नवल नाही, साक्षात भगवान गोपाल कृष्ण खोड्या करतात. आणि गवळणींनी म्हणावं, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग, यशोदे ग तुला येईल राग. लहान लेकराला खोडे करायला आवडतं. बरं, किती मैयाला सांगितलं तरी ऐकतात का? लेकरू किती वाईट असू द्या, किती कुरूप असू द्या, पण त्याच लेकराचं कौतुक त्याची आई करत असते. आपल्या लेकरावर एवढं नितांत प्रेम करते, पण दुसऱ्याच्या लेकराला मात्र तेवढं मानत नाही. आईचे कळवळ्याची जाती करी लाभावीने प्रीती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. सांगण्याचं तात्पर्य आहे, जेवढं आई स्वतःच्या मुलावरती नितांत प्रेम करते तेवढं स्वतःच्या पुतण्यावरती सुद्धा नाही. मैयाला किती सांगितलं तरी ऐकत नाहीये. गारणे काही कमी होत नाही. शेवटी मैयानं सांगावं, खोड्या नको करू माझे बाबा, हो खोड्या नको करू माझे बाबा. मैया समजावून सांगतात, लहान लेकराची आवड सोडा, म्हाताऱ्या माणसाची आवड सोडा, जीवाची आवड, पण संताची आवड आहे. आवडे हे रूप गुजरे सगुण, पाहता लोचन सुखावले, माझ्या जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेना गुडी, गुडी पुरा नेना गुडी, पांडुरंगी मन रंगले, रंगले पांडुरंगी मन रंगले. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, ही संताची आवड आहे. आणि अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. महिला मंडळ सांगाल, ताई भजन करू आम्ही, पण देवाचं भजन केलं तर त्यापासून आमचा फायदा काय आहे? लईच महत्वाचे विषय सांगायला लागलं तर पहा ना तुम्ही, एकमेकीला म्हणतात लक्षपूर्वक ऐका फक्त थोडं. तुम्ही सांगाल भजन करू, पण त्यापासून आमचा फायदा काय? फायदाही सांगितलाय. नामस्मरण करा तयाच्या चिंतने, निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. नामस्मरण करा, कुठलेही संकट येणार नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, का देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, किंवा मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया अगाध निवारया. जगाचा मालक प्रत्येक संकटामधून तुमचं रक्षण करेल, पण त्या अगोदर त्याला द्यावं लागतं, कारण त्याचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. एका हातानं दिलं तर तो 10 हातानं देईल, पण त्याला देणं महत्वाचं आहे. का करावं नामस्मरण? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटेतील. त्यापुढे सांगितलंय, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी. बरं, विचार जीवनामध्ये प्रपंच सार की परमार्थ सार, याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता प्रपंच सार म्हणून कितीही प्रपंचात सुख शोधण्याचा प्रयत्न केला, महिला मंडळ शपथ घेऊन सांगा, सुख भेटतं का? 2 एकरची 4 एकर झाली तरी सुख नाही, 4 एकरची 10 एकर झाली तरी सुख नाही, 10 एकरची 50 एकर होते पण तरी सुद्धा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे,
हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविन. किती सुख शोधण्याचा प्रयत्न करा, सुख शोधूनही सापडत नाही. प्रपंच सारखे परमार्थ सारे याचा विचार करायचा आहे. विचाराचे प्रकार 3 सांगितलेत. पहिला विचार माणसानं कधीच करू नये. कुठला? दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधी करायचा नाही. कारण लोकांचं वाटोळं करायला गेलो तर आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाहीये. तुम्हाला कधी कधी कदाचित माहिती असेल, ज्या ठिकाणामध्ये श्री संत वामनभाऊ महाराज असतात त्याच अगदी गडाच्या पायथ्याशी आम्ही राहायला आहोत. माझं मूळ गाव तिकडेच, पाटोदा पिंपळवंडी. पण सांगण्याचं तात्पर्य आहे, अंतःकरणातला भाव तेवढा शुद्ध असावा लागतो. दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा जर प्रयत्न केला तर आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यातून माणसानं साधू संतांच्या तर कधीच नादाला लागायचं नाही. कारण संत सांगत असतात, आम्ही देवाला समर्पण केलंय, आम्ही आमच्या अंगाला राख लावली, आमच्या जवळ मनात कपट ठेवून याल तर तीच राख तुमच्या अंगाला लागेल आणि तुमच्या आयुष्याची राख झाल्याशिवाय राहत नाही. पण आमच्या जवळ अंतःकरणामध्ये भाव, श्रद्धा, निष्ठा, प्रेम ठेवून जर याल तर तीच राख तुमच्या कपाळी लागेल आणि तुमचं जीवन बदलून जाईल. मग संतांच्या जवळ जायचं कसं आपण ठरवायचं आहे. कित्येक ठिकाणी पहा, सप्ताह करायचा होता म्हणून श्री संत वामनभाऊ महाराजांनी, माझे वडील आजोबा सांगत असतात, पहा वामनभाऊ महाराजांनी सांगितलं की सर्व तुम्ही परिसरातले लोक आहेत, जरा थोडंसं काम करण्यासाठी या, थोडी सेवा करण्यासाठी या, सेवा देण्यासाठी या. म्हटलं तर तिथे एक आंबेवाडी म्हणून गाव आहे. त्या गावात माझी मावशी राहते. आंबेवाडी म्हणून गाव आहेत. 50-50, 30-40, 15-15 एकरचे मालक आहेत. पण खायची पंचायत त्या लोकांची. ते कशामुळे माहिती आहे? त्या आंबेवाडी गावच्या लोकांनी सांगितलं, बाबा तुमचे सप्ते किती होत राहतील म्हणे, पण आमचं काम आमच्या पोटाचं कसं करायचं. त्यावेळेला कुठेतरी खदान खाण्यासाठी होती. लोक ते खोरे आणि टिकाव घेऊन ते खदानी खाण्याकरिता जायचे. महाराजांनी, वामनभाऊ बाबांनी फक्त एकच शब्द दिला, म्हणे असेच आयुष्यभर टिकावून खोरे घेत बसा. अजून 50-50 एकरचे मालक आहेत, पण त्या लोकांची खायची पंचायती पहा. जास्त लांबचं सांगत नाही. माझ्या मावशीला 25 एकर 20 एकर शेती आहे, पण कुठल्या कुठं जातं काहीच पत्ता लागत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य, कित्येक लोक ते गाव सोडून गेले. कारण साधू महात्माचा एकदा का श्राप दिला, जगाचा मालक जरी तुमच्या सोबत उभा राहिला समोर, तरी सुद्धा साधू महात्माचा श्राप कधी माघार घेत नाही. त्यासाठी माणसानं कधी चुकू नये. पावला पावलावरती लक्षात ठेवायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे, कधीच दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करू नये. सुंदर वर्णन केलंय पहा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. नाही चांगलं करता आलं तरी चालेल, पण वाईट कोणाचं करू नका. गावात एखाद्यानं बंगला बांधला तर कौतुक करा, एखाद्यानं गाडी घेतली तर कौतुक करा. लोक कौतुक हा तर विषय सोडूनच द्या. एखाद्याला 5 क्विंटल कापूस जास्त झाला तर शेजाऱ्याच्या पोटात दुखायला चालू होतं. शेजाऱ्याचं वाटोळ हो म्हणून ती काय जादू निघाली पहा. आता काय सांगावं, एवढ्या भानगडी बेकार झाल्यात पहा. आमच्या जवळ निदर्शनात बरेच लोक येतात. वाटायचं तसं फक्त अंधश्रद्धा असेल, पण अजूनही लोक तसे आहेत की त्यांनी एखादी गोमातेनं तिच्या बाळाला जन्म दिला आणि त्या वाईट नजरेच्या माणसाने त्या गायीकडे पाहिलं तर ते तिचं वासरू मरेपर्यंत ती गाय त्या वासराला दूध पिऊ देत नाही. आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय. तिने जर पातेल्यातलं दूध पाहिलं त्या वाईट नजरेनं तर ते दूध खराब 5च मिनिटात खराब झाल्याशिवाय राहत नाही. त्या वाईट नजरेनं तुम्ही खात असलेलं अन्न पाहिलं तर तुम्हाला अजिबात ते अन्न पचन तर होणारच नाही, पण काहीतरी आजार तुमच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहत नाहीये. सांगण्याचं तात्पर्य, चांगलं करता येत नाही करू नये माणसानं, पण वाईट कोणाचं करू नये. एखाद्यानं बंगला बांधला तर कौतुक करा. बरं झालं आपल्या गावामध्ये बंगला नव्हता, कौतुक आनंद वाटेल की नाही. हे कौतुक करतच नाही. ते म्हणत त्याला काय कामी होणे, लोकांच्या मुंड्या म्हणून बांधला असेल. गेलेच तुमच्या घरावरचे पत्ते उडून तर घेईल ना तुम्हाला त्या घरात. ते एखाद्यानं गाडी घेतली तर हे कौतुक नाही करणार, एकामेकावरती जळणार. आता इकडं सखाराम त्यानं गाडी घेतली म्हणून तू करम त्या राम होता त्याला पेढा द्यायला गेले. हे म्हणे पेढा घ्या म्हणे का, आपल्या गावात सखाराम त्यानं गाडी घेतली. आता कौतुक जर केलं, बरं झालं बा आपल्या गावात एवढी मोठी गाडी नव्हती, 20-25 लाखाची गाडी आली, रात्री बेरात्री निघलीच, कधी छातीत चमकतं नील का नाही दवाखान्यात तुम्हाला. पण हे कौतुक नाही करणार. पेढा तर खायचं सोडून द्या, पण ते म्हणतं त्याला काय काम आहे म्हणे, घेतली असं म्हणे हप्त्याव. आता यानं हप्त्याव घेऊ नाही तर सप्त्याव घेऊ, पण घेतली की नाही, घेण्याला किंमत हे सांगायचं आहे मला. विठाल विठाल नाही दुसऱ्याचं चांगलं करता आलं तरी चालेल, पण लोकांचं वाटोळ करण्याचा माणसानं कधी प्रयत्न करू नये का. हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाडी. साधू संताच्या कधीच नादी लागू नये माणसानं.
चांगलं करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हाताने 4 लोकांचं चांगलं झालं तर देवाला तुम्हाला मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही. त्याच्या अगोदर तुमचं चांगलं होईल. पण देवाला एवढं म्हणा, देवा अगोदर माझ्या शेजाऱ्याचं चांगलं कर, त्याच्या पाठीमागे तुमचं आपोआप चांगलं होणार आहे. पहिला विचार माणसानं कधी करायचा नाही. दुसरा विचार एकदाच. कुठला? सावधान, एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याचे घरी. 2 बायका आणि फजिती ऐका असली भानगड होते पहा. तुम्हाला भानगड सांगते, हा शब्द एकदाच ऐकला तर बरं आहे. एका ब्राह्मण बुवाचं डबल लग्न झालं. नेमका संक्रांतीचा सण आला आणि संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी दोघी जणचं लागलं भांडण. ब्राह्मण बुवाला एका हाताला धरून ओढायच्या. ती म्हणायची माझ्याकडे जेवायला आधी यायचं, दुसरी म्हणायची अगोदर माझ्याकडे जेवायला यायचं. पहिली केलेली दुसऱ्या मजल्यावर राहायची, नंतर केलेली खाली राहत होती. पण भानगड अशी झाली पहा, ब्राह्मण बुवा म्हणे जिचा अगोदर स्वयंपाक होईल मी तिच्याकडे जेवायला येतो, पण तुम्ही भांडू काय नका. पहिली केलेली हुशार होती. पहाटे 3 वाजता उठली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि सकाळी 6 वाजता आवाज दिला म्हणे अहो जेवायला झालं म्हणे, लवकर वरती या. ब्राह्मण बुवाने असं धोतर हातात धरलं, 2-3 पायऱ्या चढले. 2-3 पायऱ्या चढून जात नाही तोपर्यंत खालची डोळे चोळीत बाहेर आली. तिला वाटलं मालक एकदा वर गेले तर लवकर खाली नाही यायचे. पटकन गेली, खालनं ब्राह्मण बुवाचे पाय पकडले. तिनं जसे पाय पकडले तेवढ्यात वरचीनं शेंडी पकडली. दोघींनी दोन्हीकडे ओढला. ब्राह्मण बुवा दोघींनी मिळून खाली पाडला. एक बसली छातीवर आणि एक बसली पायावर. तेवढ्यात शेजारच्या राधा अक्का आल्या. राधा अक्का म्हणतात, ब्राह्मण बुवा म्हणे यावर्षी संक्रांत कशावर आहे? बोलणं कळतंय ना तुम्हाला. ब्राह्मण बुवा म्हणतात, दिसू नका तुम्हाला 2 तास झाले माझ्यावरती बसल्यात म्हणे. कशावरच नाही, फक्त पुरुष मंडळीवर येत असते. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा विचार नाम धरा कंठी विठोबाचे, हा विचार वारंवार करायचा. का नामस्मरण करावं? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया झाड. कलियुगाचं वर्णन अगोदरच केलंय पहा श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये. कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. सध्याची परिस्थिती तीच आहे. आज जेवढं शेजाऱ्याचं पटतं तेवढं स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही. आज पाटाभर जमिनीसाठी सख्खा भाऊ सख्ख्या भावाच्या डोक्यात धोंडा घालायला मागे पुढे पाहत नाही. आई वडील निघून गेल्याच्या नंतर स्वतःची सख्खी बहीण सख्ख्या भावाला त्याच्या हिस्सामध्ये वाटा मागितल्याशिवाय राहत नाही, त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितल्याशिवाय राहत नाही. पण सांगण्याचं तात्पर्य आहे, नाते जपली तर टिकतात, पाहण ताणली तर तुटल्याशिवाय राहत नाहीये. पण कलियुगाचं अगोदरच वर्णन केलंय. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरी झरे जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संताचे. ऐका कलीचे महिमान, बाबा देती ती हेळण संत. कलियुगामध्ये कितीही दोष असू द्या पण एक मात्र गुण आहे. तो कुठला? तोही कथेत सांगितलाय. कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. मग कुठलं कीर्तन? नाम संकीर्तन. साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे नामस्मरण करा. केसालाही धक्का लागत नाही, अपघातात कधीच मृत्यू होत नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, नारायण हरी उच्चारण नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. भगवान परमात्माचं भजन का करावं? ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा. गीत नाम विठोबाचे पर्वत जळती. तेच नाम कंठात नसेल, नाम विनमुख आणि सर्पाची ती बिळ. आता बरेच जण म्हणतील ताई भजन करायचंय, जीवनाचं खरंच मनुष्य देहाला आल्याच्या नंतर जीवन सार्थकी लागतं. देवाचं नामस्मरण केलं तर भजन करू ना. पण आताच कुठं आमचं वय झालंय म्हणे करू म्हातारपणी. कीर्तनात बसलाय तुम्ही, कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल सांगता येते का? माझ्या सहित माणसाला 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण अल्प आयुष्य मानवी देह. शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का? अगोदर नामस्मरण करावं, क्षण भंगुर नाही बरवसा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी
जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 जिंदगी का। साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून योग्य वेळेत सावध व्हायचे. का नामस्मरण करावं? नाशवंत देह जाणार सकळ, शरीराची होय माती, का अगोदर नामस्मरण करावं? माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून रामाचं भजन तोपर्यंतच आहे दादा जोपर्यंत हा आत्माराम आहे. एकदा का आत्माराम निघून गेला, लोक म्हणतात राम नाम, जोरात बोला राम नाम. महिला मंडळ राम नाम. श्री संत तुलसीदासांनी वर्णन केलंय पहा. बिनु सत्संग विवेका न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. योग्य वेळेत परमार्थ असावा, वेळ निघून गेल्यावर नाही. कारण संतांनी वर्णन केले, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात किंवा जवळ हे सगळं सिद्ध आहे. आता चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रेत जाई चुकू नको. मानवाचा जन्म एवढ्या सहजासहजी भेटला नाही. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसी परब्रह्मेगा. कोण कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकते पुरून, म्हणून परमार्थ तोही योग्य वेळेत करावा. वेळ निघून गेल्याच्या नंतर नाही. गुडघ्याच्या वाट्यात सरकल्यावर कीर्तनात बसण्यात काय अर्थ आहे का? गुडघ्याच्या वाट्यात सरकल्यावर पंढरपूरला निघण्यात काय अर्थ आहे का? कानपूर लाईन खराब झाले आम्ही किती सांगितलं तरी काय फरक पडतो का? परवाच्या दिवशी कीर्तनात एक बाबा नुसते असे करायचे मधी. मला वाटलं बाबाचं लय अभ्यास आहे गावात पूर्ण. बाबाकडे पाहू पाहू कीर्तन सांगितलं. कीर्तन संपलं, आयोजकाला म्हटलं काय अभ्यास आहे? म्हटलं बाबाचं. काय कीर्तन ऐकलं बाबांनी? अख्ख्या गावात 1 नंबर बाबांनी कीर्तन ऐकलं. लोक म्हणले ताई ते बहिर आहे. अर्थ आहे का काही? एखाद्या बाबाला आम्ही विचारा बाबा जेवले का? मात्र म्हणतो झोपायचंय आता. नाकातून गंगा जमुना वाहिल्याच्या नंतर परमार्थ करण्यात अर्थ नाहीये. योग्य वेळेत सावध व्हायचंय. कारण म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. एखाद्या घराला आग लागली म्हणे आणा पाणी, कुठंच पाणी सापडणार म्हणे, आजूबाजूला अजिबात पाणी नाही. म्हातारं म्हणे नवीन विहीर खोदा, ते विहिरीतून पाणी काढा मग घरावर टाका. घर राहील का? घराला आग कशी लागते? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. पायानं न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं. डोळ्यानं व्यवस्थित न दिसणं म्हणजे घराला आग लागणं. इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार, तशीच लागू द्या. पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवाडी, संत समागमे धरावी आवाडी, करावी तातडी
करावी तातडी परमार्थी, संतांची संगती करून परमार्थाची तातडी करा. का करावी तातडी? जगाच्या मालकाला आवडतं नामस्मरण केलेलं. देवाची आवड सगळ्यात जास्त कोणाला माहिती असते? ऐक, जावायला काय आवडतं हे कोणाला माहिती आहे? महिला मंडळ, जावायला काय आवडतं हे कोणाला माहिती आहे? सासूला नाही, तुम्ही शांत बसा इकडं. जावायला काय आवडतं? जावायची आवड कोणाला माहिती असते? कुठला पदार्थ जावायला आवडते कोण सांगू शकतं तुम्हाला? तुम्ही जर बोलल्या नाही ना तर तुम्हाला एकीमेकीच्या शेजारणीची शपथ. काय आवडतं जावायला कोणाला माहिती आहे? लेकीला माहिती असतं, बरोबर. जावायला काय आवडतं हे जसं लेकीला माहिती, तसं देवाला काय आवडतं फक्त संताला माहिती असतं. म्हणून जगाच्या मालकाची आवड आहे. इकडचे वाजवल्या टाळ्या आणि तिकडचे बरेच जण काही घेणेदन नसल्यासारखं टाळ्या वाजवल्या पाहिजे, पण जरा मनातून. बरं, मी तुम्हाला का पैसे मागितले का? हो, 1 तास पाठीमागं पैसे मागितले का? मी ठरवले तर आधी तुम्ही टेन्शन घेऊ नका. फुकटच्या टाळ्या वाजवण्याचं काम करावं की नाही माणसानं? बऱ्याच जणी घरी सोनाचा त्रास होतो म्हणून इथे येऊन बसल्यात. सून म्हणती भांडी घासा, सून म्हणती बकरे आतमध्ये बांधा. त्याच्यामुळे बऱ्याच जणी आल्यात आणि ते मला ओळखायला सुद्धा येतात. पहा, विठ्ठल विठ्ठल. जगाच्या मालकाची आवड आहे. अखंड भक्तांना नामस्मरण केलेलं आवडतंय. मग भगवान परमात्माची आवड सांगितले. तुळशी माळ गळा गोपी चंदनीला, तुळशी माळ गळा गोपी चंदनीला, तुळसी माळ गळा गोपी चंदनीला, तुळसी माळ गळा गोपी चंदनीला, हृदय कळवाळा वैष्णवाचा, हृदय कळवाळा वैष्णवाचा, तुळशी माळ गळा गोपी चंदनीला, तुळशी माळ गळा गोपी चंदनीला, हृदय कळवाळा वैष्णवाचा, हृदय कळवाळा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपी चंदनीला, तुळसी माळ गळा गोपी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळ वैष्णवांचा. मनुष्य देहाला आल्यावर एकदा तरी माणसानं पवित्र तुळशीची माळ घालावी. कारण ज्याच्या गळ्यात माळ तो होय होय वार करी, पाहे पाहे रे. आणि मनुष्य देहाला आल्यावर माणसानं एकदा तरी पंढरीशी जा रे आल्यानं दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाही उभा सगळ्या जणी म्हणा. जोरात म्हणा जरा. वाट पाही उभा शेजारणीची शपथ. तुम्हाला एक गंमत पाहिजे पुरुष मंडळ? बाईची एक खासियत आहे पहा. महिला मंडळाला भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात करणार, आणि बाईला भांडायला लावलं तरी. माझ्या पाठीमागे जोरात म्हणा. एक काम करू आपण, महिला मंडळ तुम्ही डोक्यावर पदर घ्या, एकदा घ्या एकदा डोक्यावर. हा, भजन झालं की काढून टाका परत. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. आपण बघू आवाज कोणाचा चांगला येतोय. सगळ्या जणींनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. रेल्वेचे डबे घसायल्यासारखं नका करू. सोबत म्हणा थोडं. मनात भरली पंढारी, जाईन म्हणते माहेरी. वा. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा. आता
शांत बसायचे सगळ्या जणांनी. इकडं कवर क्षेत्राच्या बाहेरचे, तिकडं बाहेरचे, कट्ट्यावरले आणि इकडचे सगळ्यांनी जोरात म्हणायचं. आता अजिबात कुचरपणा जमणार नाही, जोरात म्हणायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. वा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. वा, का तुटून पडले तुम्ही? टाळी वाजवा एकदा पुरुष मंडळीसाठी. आता मी पुढे म्हणते आणि सगळ्यांनी सोबत माझ्या पाठीमागे म्हणायचंय. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. हा, छंद माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. जय हो, वा वा. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो म्हणा छंद माझ्या मना. जय हो. असं वाटतंय आता सगळेजण टेम्पोत घालून रोज कीर्तनाला घेऊन तुम्हालाच फिरा. चांगलं कोरस जमतंय पहा तुम्हाला. कीर्तनकार दररोज येतात, बडबड 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 चालू असते, पण आपल्या तोंडातून एकदाही रामनाम येत नसेल तर उपयोग नाही आहे. कारण नामाचं महत्त्व एवढं सांगितलंय. तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. त्याकरिता एकदा तरी भगवंतानं कधीतरी भगवान परमात्माचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाची आवड आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातलेली आवडते, भाळावरती चंदनाचा टिळा. भगवान परमात्माला आवडतं माणसानं एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही, माणसानं एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. एकदा तरी श्री क्षेत्र आळंदी या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचावं. पण कहा, आज लाखोदिनं महाराज मंडळी, ज्या कालावधीमध्ये मांड सुद्धा खाण्याची मुभा नव्हती, ज्या कालावधीमध्ये आज पीठ जर कुठं 2 घरं मागून आणले तर त्याच्यामध्ये ते पीठ झोळी फाडल्या जायची आणि तेच पीठ परत उचलून घेता येऊ नये म्हणून पायानं परत त्याच्यावरती पाय फिरवले जायचा ते पिठावरती. पण आज लाखोदिनं महाराज मंडळी त्यांच्या नावावरती पोट भरवण्याचं काम करत आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे, कदाचित त्यावेळेला श्री संत मुक्ताबाई नसत्या तर माऊली ज्ञानोबाराय त्यांचा हरिपाठ आणि भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपल्याला भेटलाच नसता. ज्या वेळेला मांडण्यासाठी कुणी खापर मिळू दिलं नाही, तो त्रास अनावर झाला आणि राग अनावर झाला म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी ताटी बंद करून घेतली आणि आतमध्ये समाधिस्थ झाले. ज्या वेळेला ध्यानस्थ बसलेले होते, साधनेमध्ये बसलेले होते, ताटीचा दरवाजा मात्र उघडत नाहीयेत. निवृत्तीनाथांनी आवाज दिलाय, सोपान काकांनी आवाज दिला, पण सगळ्यात शेवटी चिमुकल्या मुक्ताबाई गेल्या आणि सांगतात, दादा, जगताला सामावून घेण्याची शक्ती ज्याच्यामध्ये असते ना, तोच संत असतो. त्याला साधू म्हणतात, तो संत असतो. जगताने कितीही अपराध केले तरी ते अपराध पोटात घालून घेता आले पाहिजेत. कारण जग जर आग झालं तर संतांनी पाणी होण्याचं काम करावं. म्हणून योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा,
तुम्ही टाळ्या उद्या सकाळी वाजवा बा, कशाला टेन्शन घेता एवढं. निवांत बसा आणि ज्याला झोपायचं असेल ते झोपा. टाळ्या अजिबात वाजवू नका. टाळ्या वाजवल्या तर उगाच तुम्हाला काय व्हायचं परत नाही. आता नाही, आता काही उपयोग आहे. किती जीव तोडू तोडू म्हणलं तरी काही उपकार नाही तुम्हाला. तर खरं खरं सांगत असते. परवा दिवशी एक बाई म्हातारी दादा नुसत्या अर्ध्या कीर्तनातून रडायची. आता मला वाटायचं आजीला गायन आवडतंय, आजीला कीर्तन आवडतंय, मग म्हातारीकडे पाहून कीर्तन सांगायचे, आजीकडे पाहून प्रमाण म्हणायचे. तू म्हातारी शेजारणीच्या गळ्यात पण रडायचे. म्हटलं झालं काय असेल. कीर्तन संपलं आणि आजीकडे गेले. म्हटलं आजी तुम्हाला झालं काय असं, कीर्तनातलं नेमकं काय आवडलं, काय सांगू ताई तुम्हाला. म्हटलं झालं काय रडायला. लय संसारात हालेत म्हणे. म्हटलं मग चला माझ्याकडे संस्था आहे. आले असते पण कापूस राहिलाय तेवढा. म्हटलं काही सुनाचा त्रास आहे का काय. सून तर लय बेकार भेटली. म्हटलं काही लांबची केली का काय. तिथं तर वटाळा झालाय ताई, सख्या भावाची केली. म्हटलं मग रडत कोण होते तुम्ही ते तरी सांगा. काय सांगू ताई, कीर्तनात यायची इच्छाच नव्हती. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते म्हणे. 3 महिने झाले 103 किलोची गदाड्यासारखी बकरी होती माझी. बकरीला शेतात घेऊन गेली आणि राधा अक्काचा गहू खाल्ला बकरीने. गहू खाल्ला आणि बकरी अशी फुगून आरडू आरडू मिली ताई. तुम्ही कीर्तनात केलं की मला माझ्या बकरीची विठ्ठल विठ्ठल. तुमची बकरी नाही मिली कोणाची. मी कधी कधी सांगत असते बाई इथं उभा राहिलेला प्रत्येक माणूस महत्वाचा आहे. कोण टाळ वाजवण्याची सेवा करतं, कोणी मृदंग वाजवण्याची सेवा करतं, कोणी गायन करण्याची सेवा करतं. बऱ्याच जणांची इच्छा असते आमच्या सुद्धा पोरांनी असं टाळ वाजून पावल्या खेळल्या पाहिजेत. वाटतं की नाही बरं, वाटतं ना. तुम्ही टाकता सुद्धा शिकायला त्याला आळंदीला. 4-4 वर्ष संस्थेत राहताना फक्त धोतर घालायला शिकून येतं. काय याला भानगडी आपलंच कर्म आहे. संतांनी वर्णन केले चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येण्यासाठी सुद्धा सुशिलो मातृपुण्यन पितृपुण्यन चतुरता उदार वंश पुण्यन आत्मपुण्यन सौभाग्यता. ज्या दिवशी चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येईल त्या दिवशी देवाला आनंद होतो. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. पण पोरगा असं असलं पाहिजे की नाही, पोरगी असावी पण चांगल्या विचाराची असावी. संत जनाबाई सारखी, संत मुक्ताबाई सारखी. ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं येग येग विठाबाई माझे पंढरीची आई रोज जात झटकून घ्यावं म्हणावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके ओव्या गाव कौतुके तू. जोरात ओव्या गाव कौतुके तू. टाळी नाही वाजायला लावली. असं नका करू. मना म्हटलं मी मना, टाळ्या नका वाजू आता. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके ओव्या गाव कौतुके तू. वा जात कळताना पण आजी. आता पुढे बसलेल्या नथीवाल्या आजी आहेत पहा. माझ्या आजीची तशीच नथी मोठी गाडा गाडा. मागणार नाही आजी, टेन्शन नका घेऊ. माझ्या आजीला आहे कधी कधी मी झोपीत काढून घेत असते आजीची. तुम्ही गंमत पाहतो. गाडा असा उचलला का, गाडा उचलला का, असा गाडा उचलला का ते उचलल्याशिवाय चहा सुद्धा पिता येत नाही. माझ्याकडे पहा, इकडे पहा, राधा का गंगू मावशी मंजुळा. चहा सुद्धा पिता येत नाही. पण त्यानं जर का चहात उडी मारली सगळा चहा तोंडावर. सांगण्याचं तात्पर्य आहे ती नथ. आजी नका टेन्शन घेऊ, नाही मागत मी तुम्हाला. माझ्याकडे पहा, इकडे पहा. रोज पहाटेची वडी पहिल्या काळात बाई लवकर उठायची बरोबर. पहाटे 2:30ला 3ला आणि सकाळी 6 वाजेपर्यंत 5-5 पहिली दळण दळायची. नथीवाले आजी का म्हटलं, आज लोक नथनी आणि मंगळसूत्र सुद्धा विसरलेत पहा. पहिल्या काळात असं होतं, सासरचं आणि माहेरचं प्रतीक सौभाग्य कायम राहावं याकरिता त्या पळ्या घातल्याशिवाय म्हणताच येत नव्हतं हे मंगळसूत्र आहे. आता कुठं चांदणी गळ्यात घालतात, कुठं ते गोल असतं पहा, आणि तेच मंगळसूत्र म्हणून संस्कृती बुडत चालली सध्याच्या काळात. कानातले झुंबर नाही राहिले. हातातल्या सौभाग्यवतीनं असं सांगायचं की तिनं बांगड्या घातल्या पाहिजेत, जिचं लग्न झालंय तिनं. असं सांगायचं की जिचं लग्न झालंय त्याच्या डोक्यावरती पदर असावा, कारण तिच्या सौभाग्याला नजर लागत नाही. परत सांगितलं जायचं, नाकामध्ये नथनी असायची, त्यामध्ये पांढरा मोती असायचा. तो पांढरा मोती किती महत्वाचा माहिती आहे. तो मोती सांगायचा बाईला किती राग आला तर राग कुठं बसतो, नाकाच्या. तो मोती सांगायचा खाली उतर. रागाला म्हणायचं तू खाली उतर, तुझं नाकावर काही काम नाही. तू जर आला नाकावर तर या बाईचं नांद मोडून जाईल. सांगण्याचं तात्पर्य आहे. पण पहिल्या काळात भाकरी जर चुलीवर केली आजी
मला खरं खरं सांगा, चुलीवर केलेल्या भाकरी किती फुगायच्या माय? चुलीवर केलेल्या भाकरी आता भाकरी करणाऱ्या फुगत्यात, फुगलेल्या भाकरी पाहायला भेटत नाही. पहिल्या काळात भानगड होती, जातं कळत होतं. एका बाईचा नवरा सांगते, आता 8 वाजले तरी सकाळी उठच ना. नवरा गोधड्यात, बायकोने केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाजू वंगा वंगा, जात वाजू वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंग. हे आताचे गाणे आहेत. संत जनाबाई म्हणतात पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे, विठ्ठला काही नाही पांडुरंगा, काही विश्वाचे तू फिरविशी जाते, विश्वाचे तू फिरविशी जाते, पीठ काढसी दैवाचे, पीठ काढसी दैवाचे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा विठ्ठला काही नाही उणे. जो विश्वास जातं फिरतो तो भगवान परमात्मा. म्हणून मुलगी असावी तर चांगल्या विचाराची असावी. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, मुलगा असावा तर चांगल्या विचाराचा असावा. पुत्र दे ऐसा गुन्हा ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. एकनाथ महाराजांनी सांगितलंय, खऱ्या अर्थानं माणसाचं आयुष्य त्या दिवशी सार्थकी लागेल, मनुष्य देह त्या दिवशी सार्थकी जाईल ज्या दिवशी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. मनुष्य देहाला आलाय एकदा तरी पांडुरंगाला पहा. कधी कधी प्रश्न हा पडतो की आपल्यापेक्षा पांडुरंगाच्या चरणाखालील ती वीट सुद्धा भाग्यवान आहे की एका ईदभर विटीमुळेच तर पंढरपुराला सुद्धा कीर्ती प्राप्त झाली. म्हणून कुठली ती होती माती, कोण तो कुम्हार, घडवीत उभा रही पहा विश्वंभर, तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत. सगळ्याला पाटे पहा. पाहताच होती दंग आज सर्व संत, विठ्ठलाच्या झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत. आपल्यापेक्षा वीट भाग्यवान आहे. एका विटीमुळे पंढरपुराला कीर्ती प्राप्त आहे. सांगण्याचं तात्पर्य, जगाच्या मालकाला कुठलाही जन्म मागा. नामदेव महाराज सांगतात, मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी, श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी, उदक करीसी तरी सडियाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी, पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी, नाम म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. कधीतरी पांडुरंगावरती विश्वास ठेवा. आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी निघतात. कोण किती श्रीमंत आहे, कोण किती गरीब आहे, कोणाकडे किती बंगले, कोणाकडे किती गाड्या नाही, कोण कोणत्या जातीचा आणि कोण कोणत्या कुळाचा हाही शब्द पुढे येत नाही. प्रत्येक व्यक्ती फक्त एकमेकांना माऊली म्हणून ओळखतात. माऊली जेवले का, माऊली आमच्याकडे या, माऊली इथे आराम करा. एक त्याचं प्रतीक म्हणजेच तर पंढरपूरची आषाढी वारी आहे. समानतेचं प्रतीक म्हणजेच तर पंढरपूरची वारी आहे. सांगण्याचं तात्पर्य, गरीबही त्याच झोपडीत असतात आणि श्रीमंतही त्याच झोपडीत असतात. तेवढा विश्वास जगाच्या मालकावरती असावा. सुख वसे तुझे पायी मज ठेवी ते ठाई,
विश्वातलं सर्व सुख कुठे असतं? भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. पांडुरंगावरती एवढा विश्वास असावा की जेवढा विश्वास पांडवांचा भगवान गोपालकृष्णावरती होता. किती विश्वास होता? पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं, सूर्योदयापर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही. जगाच्या मालकानं खटाटोप करावा. द्रौपदी मातीला घेऊन गेले, सांगितलं दर्शन घे, बांगड्याचा आवाज कर, आशीर्वाद परत प्राप्त केला. अखंड सौभाग्यवती भव. पहाटेच्या वेळेला अर्जुनाकडे गेले, अर्जुना उठ. तर अर्जुन घोरत होता. उद्या सकाळी मरणार असं माहिती झाल्यावर किती जणांना झोप लागल बरं? रात्रभर आरडाओरडा चालू होईल, पण अर्जुन घोरत होता. देवा का उठवताय? साखर झोपेमध्ये होतो. अर्जुना, अरे तूही पांडवांच्या पैकी एक आहे, ती प्रतिज्ञा पितामहांची आहे आणि तू कुशाला झोपला म्हणे. अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. किती विश्वास असावा. अर्जुन सांगतो, देवा आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? भगवंताच्या प्रती तेवढा विश्वास असावा. जगामध्ये देवाशिवाय आपलं कोण नाही. संतांनी वर्णन केलंय, देव पहावय असे गेलो, तेथे देवची हुणे आठेलं. देव माझा मी देवाचा, हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यावाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. ते नामस्मरण आपल्याला करावं लागेल. एकनाथ महाराज सांगतात, एकदा तरी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये हा नित्यनेम आहे, एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन करतात. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परमा पूजा जगी, तो देवा परमा पूजा जगी, पूजा जगी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. तो देवा परमा पूजा जगी, तो देवा परमा पूजा जगी, पूजा जगी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. म्हणा कळवळा आ, आ, दानी दाम गरे, गरे निद सा. आ, 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 आ,
हृदय कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ अभंगाच्या शेवटच्या चरणात एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा जैसा नेम तो देवा परम पूज्य जगी, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. महिला पुरुष सर्वांनी हात वरती घ्यायचे. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जननी की ऐसी, माता जननी की ऐसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान. गाडी वाजते सर्वांनी. ओ भगवान बाबांचा मेळा भक्तांचा, भगवान बाबांचा मेळा भक्तांचा. पंढरपूर नगरी ही अवतरली, भाऊ बाबांच्या नावानं सारी नगरी ही धुमधुमली. भाऊ बाबांच्या नावाने सारी नगरी ही धुमधुमली. बाबाच्या नावानं सारी नगरी रुमधुमले. बाबाच्या नावानं सारी नगरी रुमधुमले. भगवान बाबांचा मेळा भक्तांचा, भगवान बाबांचा मेळा भक्तांचा. पंढरपूर नगरी ही अवतरली, भाऊ बाबांच्या नावाने सारी नगरी ही धुमधुमली. भाऊ बाबांच्या नावाने सारी नगरी ही धुमधुमली. बाबाच्या नावानं सारी नगरी रुमधुमले. बाबाच्या नावानं सारी नगरी रुमधुमले. संत बाबूराव महाराज की जय. की जय. सूत हनुमान की जय. रामचंद्र भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. वा. हात घ्या खाली सगळे. सांगायची गरज नाही मला. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. पवित्र अशा सेवेसाठी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला, आदरणीय हरिभक्त परायण आपल्या गावचे सरपंच भाऊसाहेब महाराज आव्हाड असतील, आदरणीय दिलीप भाऊ आव्हाड असतील, बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी, सर्वच वडुले खुर्द, सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. पवित्र अशा सेवेसाठी पंचकृषीतून आलेले भाविक भक्त सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व गुणीजन मंडळी आहेत, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली नरोबरायांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सभेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली